पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर घातले त्या कार्यकर्ते. माझं म्हणणं आहे, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण, मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मला काय वाटतं की सुनेत्र त्यांना एक ना एक दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अनेक जण, मायावती झाल्या, सुचिता कृपलानी झाल्या, जयललिता झाल्या, ममता दिदी झाल्या, महाराष्ट्रातून इथे राजस्थानमध्ये झाल्या, महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे. पण तुम्ही ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावता त्यामुळे त्यांचं नुकसान होणार हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग, अरे बीजेपीचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडं? तर उगीच काय, आज काही वेळ आहे का? पद काही खाली आहे का? त्याच्यामुळे आपण ज्या जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत ते दाखवण्याचा काय प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल, राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जाईल. पण हे असं म्हटल्यामुळे जे आहे, अनेक पक्षांना उगीच आपण दुखावतो आणि त्याचं नुकसान होतं. हे आमच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. रिक्षा चालकांना सक्ती करण्यात आलेली आहे, परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना विषय, परंतु आता यावर वाद घालू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे, हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही, ते टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे, आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर ते मराठी शिकले, काही शिकले, काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय काहीतरी एक योजना असतीलच ते. खरं म्हणजे माझं तर हे सगळं जे गाड्या, ट्रक ड्रायव्हर, अमुक पीडब्ल्यूडी दिसतं तेव्हा पण सांगतात की यांचे पण एक एक दोन दोन दिवसाचे हे घेतले, कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत, नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे, आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि हे काय की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात, गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेलं तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे, कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काही मुद्दा का मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण करता येईल आपल्याला, तर करूया ना.